श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तुला खूप काही मोलाची शिकवण देण्यासाठी मी आलो आहे. हे ब्रह्मांड तुझ्या स्वागताची तयारी करत आहे. बाळा, मला तुझ्याकडून तुझ्या शुद्ध विचाराव्यतिरिक्त आणि तुझा जो माझ्यावर अढळ विश्वास आहे त्या व्यतिरिक्त काहीच अपेक्षा नाही. तुझे हे स्वामी सर्वव्यापी आहे. त्यामुळे या सृष्टीतील कणकण मी स्वतःच आहे. म्हणून मला तुझ्याकडून नामाशिवाय काहीच नको आहे. आज मी तुला एक खूप मोलाचा संदेश देऊ इच्छितो. तो तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, विनय म्हणजे नम्रता. विद्या विनयेन शोभते अशी आपल्यात म्हण आहे. नम्रतेने विद्या ग्रहण केली तरच ती ग्रहण करणाऱ्याला शोभते असा त्याचा अर्थ आहे. गर्व आणि नम्रता ही परस्पराची दोन टोकं आहेत. गर्वाचे घर नेहमी खाली होते तर नम्रतेने सर्व काही जिंकता येते. नम्रतेच्या ठायी सतत सद्भाव जागृत असतो आणि हा सद्भावच माणसाला माणूसपण मिळवून देतो. आपल्या मनी आई वडिलांविषयी, गुरुजनांविषयी किंबहुना सर्वांविषयी नम्र भाव असणे आवश्यक आहे. असा भाव मनात बाळगल्याने आपला तोटा होत नाही, उलट आपला फायदा होतो. आपल्याबद्दलचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण होते, आपुलकी वाढते आणि कोणत्याही प्रसंगात त्यांची दुवा आपल्या कामी येते. आपल्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते, पण जे सहज साध्य आहे तेच आपण करत नाही. आपण लहानांशी तुच्छतेने वागतो तर मोठ्यांशी उमरटपणे. आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना अक्कल नाही असे आपल्याला वाटते तर आपला शहाणपणा आपल्यावर थोपावेत असा आपला एकूण गैरसमज असतो. पण प्रत्यक्षात तसे काहीच नसते. बऱ्याचदा आपल्यापेक्षा लहानांना जास्त समजते, कळते, तर मोठे त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगत असतात. पण आपण लहानांना लाथाडतो तर मोठ्यांना झिडकारतो. हे कधीच योग्य नाही. मुळात मला सारे येते असे समजणे म्हणजे आपला ब्रह्मघोटाळा आहे. आणि या ब्रह्मघोटाळ्यात बहुधा सारे चढकून पडलेले दिसतात. अन्यथा आज जी परिस्थिती दिसते ती कधीच दिसली नसते. बाळा, सर्वांना असे वाटते की पैशाने, ऐश्वर्याने सारे काही जिंकता येतात, परंतु ते सर्वतः चुकीचे आहे. अंगच्या गुणाने व्यक्ती लहान अथवा थोर ठरत नसतो. हस्तिनापूर सारखे साम्राज्य, गदायुद्धात अजिंक्य असलेला दुर्योधन केवळ त्यांच्या अंगी असलेल्या दुर्गुणामुळे मातीमोल झाला. त्यामुळे ऐश्वर्याने, पैशाने सर्व काही प्राप्त होते हे म्हणणे पूर्णतः चुकीचे. परंतु मुळात आपल्याला आपली प्रवृत्ती बदलायचीच नसते. मग आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये काहीच फरक राहणार नाही. परमेश्वराने जे आयुष्य आपल्याला दिले आहे ते सद्मार्गी लावण्यासाठी आपल्याला खूप मोलाचे संदेश मी देत असतो. नम्रतेने वागाल तर सारे काही साध्य होईल. ही नम्रताच आपल्याला भवसागर पार पाडण्यास सहाय्यभूत ठरते. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता, पण आपल्या पित्याविषयी त्यांच्या मनात नम्रभाव होता. पित्याने केलेल्या असंख्य छळास त्यांनी हसतमुखाने तोंड दिले, परंतु पित्यास कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. उलट भगवंत नामाचा जयघोष चालूच ठेवला. पण उन्मत्त हिरण्यकश्यपूला भगवंताचे विस्मरण झाले. ब्रह्मदेवाच्या वरदानाने आपल्याला अमरत्व प्राप्त झाले असे त्याला वाटले. पण नरसिंह अवताराने भगवंताने त्याचा नाश केला. संत मीराबाईच्या घरच्यांनी तिला अन्वित छळ केला. तिच्या तोंडून त्यांच्याविषयी कधीच अपशब्द निघाले नाही. विषाचा प्यालाही तिने सहजतेने प्राशन केला. त्यामुळे तिच्या अंगी जी नम्रता होती ती आजही खूप नावाजलेली आहे आणि त्यातूनच तिचा सद्भाव निर्माण झाला आणि ती देवत्वास प्राप्त झाली. म्हणून नेहमी मी सांगत असतो की नम्रतेने वागा.
अंती त्याचे फळ मधुरच असणार आहे. आपला आजचा होणारा हा तुझ्यासोबतचा दैवी सुसंवाद पूर्ण ऐकल्यास तुझे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.